तुम्ही तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि तुम्ही सपोर्ट करतात का या उमेदवारांना इंडिया ब्लॉक आघाडीचे? महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्ण यांना NDA तर्फे उपराष्ट्रपदाची उमेदवारी मिळालेली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून गेले वर्षभर ते अत्यंत शांतपणे काम करत आहेत। एक राजकारणातला एक सरळमार्गी माणूस तो आहे। त्यांच्या राज्यात तामिळनाडूत दक्षिणेत त्यांनी RSS मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ, भारतीय जनता पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला। अनेक पदं त्यांनी भूषवली भारतीय जनता पक्षामध्ये दक्षिणेच्या राज्यात तामिळनाडूमध्ये। ते लोकसभेलाही होते कोइंबतूरमधून। आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदी ही संधी जी मिळते आहे त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे। याआधी डॉक्टर शंकरदयाळ शर्मा जे राज्यपाल होते ते उपराष्ट्रपती झाले, नंतर राष्ट्रपती झाले। जेव्हा अशा संविधानिक पदावर महाराष्ट्राशी संबंधित व्यक्तीची निवड होते तेव्हा नक्कीच मोकळ्या मनानं आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदनही करतो। पण ते NDAचे उमेदवार आहेत आणि शिवसेना इंडिया ब्लॉकची घटक म्हणून काम करते। माननीय उद्धव ठाकरेजी जेव्हा मागच्या आठवड्यात दिल्लीत आले होते आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जी चर्चा आणि बैठक झाली त्यात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यावी सगळ्यांनी ह्याच्यावर नक्कीच चर्चा झाली। आणि सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत मल्लिकार्जुन खरगे आणि स्वतः राहुल गांधी यांच्याकडे मांडलेलं आहे। काल काँग्रेस पक्ष